नमस्कार, मी भीमराव कडाडे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, FDIचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचं धाड सत्र महाराष्ट्रावर सुरू आहे. ते जेव्हापासून त्यांची FDIला नियुक्ती झाली, म्हणजे फूड म्हणजे अन्न उत्पादन शुल्क विभाग, अन्न औषध प्रशासन विभाग याचे आयुक्त जेव्हापासून ते झाले तेव्हापासून त्यांनी धाड सत्र महाराष्ट्रावर राबवलेलं आहे आणि नामांकित डेअऱ्यांवरती धाडे टाकलेले आहेत. मंचर मधल्या एका डेअरीवर धाड टाकली, त्याची धागेदोरे सोनाई डेअरी पर्यंत आले इंदापूर तालुक्यातल्या. मात्र सोनाई डेअरीचे संचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असं सांगण्यात येतं. आता तुकाराम मुंडे यांना काही पत्रकारांनी विचारलं की बाबा सोनाई डेअरीवर तुम्ही धाड टाकली होती, त्याचं काय झालं पुढं? तर त्यांनी सांगितलं की चौकशी सुरू आहे. तर हे प्रकरण नेमकं गुंतागुंतीचं कसं झालंय आणि पुढं काय झालं, या सगळ्या गोष्टीची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे तुकाराम मुंडे यांच्या पथकानं मंचरमध्ये धाड टाकली, तिथं हिंगे नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, त्यानं कोणाकोणाची नावं घेतली. त्यानंतर सोनाईच्या परिसरामध्ये जे संकलन केंद्र आहेत दूध, या संकलन केंद्रावरती कुठं कुठं धाड टाकली गेली, हे दूध कसं बनवलं जातंय, म्हणजे लोकांच्या आरोग्याशी कसा खेळ खेळला जातोय या दूध माफियांकडून, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल. तसंच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. तुकाराम मुंडे म्हटलं की महाराष्ट्रातला एक धडाकेबाज अधिकारी असं समजलं जातं. मग ते सोलापूरला जिल्हाधिकारी असो, नाशिक महापालिकेचे आयुक्त असो, किंवा नवी मुंबई महापालिकेला असो, किंवा PMPला आयुक्त असू द्या, किंवा कुठल्याही खात्यात ते कार्यरत असू द्या, ज्या ज्या खात्यामध्ये जातात त्या त्या खात्यातला भ्रष्टाचार बाहेर काढतात, त्या त्या खात्यामध्ये अनेकांवरती कारवाई करतात. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. असंच काहीच आता FDIला त्यांची नियुक्ती झाल्यापासून सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे भेसळखोर खातं आहे, भेसळ म्हणजे अन्न आणि भेसळ औषध असं एक ते खातं आहे. पाठीमाग आपण पाहिलं की गोळ्या औषधाच्या दुकानांवरती सुद्धा कारवाई केली. जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथं जे मेडिकल असतात आणि तिथं जे सांगितलं जातं की आमच्याच मेडिकल मधनं औषधं घ्या, त्यावरती सुद्धा त्यांनी चोख अशी कारवाई केली. हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल बऱ्याच वेळा. म्हणजे तुकाराम मुंडे म्हटलं की कारवाई करणारा एक कर्दनकाळ माणूस आणि नियमावरती बोट ठेवणारा असं समजलं. आता तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये पनीर, दूध अशा अनेक ठिकाणी कारवाया झाल्या. पनीरवर, दुधावर, मराठवाड्यातून जे येणारं काय पनीर आहे निकृष्ट दर्जाचं, किंवा जो खावा येतो निकृष्ट दर्जाचा, ह्या सगळ्यांवरती कारवाई केली. आणि तुकाराम मुंडेंकडे जे असलेलं FDIचं खातं आहे याचे अधिकारी सुद्धा सगळे सतर्क झालेत. म्हणजे लगेच कारवाई करतात की त्यांना कुठं काय कोणाकडनं आलं की लगेच कारवाई करतात. म्हणजे ते खातं सुद्धा अतिशय सक्षम झालंय. आता या अगोदर जे अधिकारी होते त्यांनी काय कारवाई केली का? तर नक्कीच नाही. त्यांनी फक्त माल जमावण्याचं काम केलं असं लोकांचा आता सरळ सरळ आरोप आहे. तर तुकाराम मुंडे हे FDIला आयुक्त झाल्यापासून त्यांनी दूध भेसळांविरोधात जी धडक मोहीम उभारली, त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत ज्या काय कारवाया केल्या त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात, त्याचा अगोदर आपण आढावा पाहू. आता त्यांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 जुलैला एकाच वेळी धाड टाकली. त्यात काय मिळालं तर डिटर्जंट, शॅम्पू, पाम तेल, इम्स्लिफायर वापरून दूध बनवलं जात होतं. म्हणजे 20-20 हजार लिटर दूध बनवलं जात होतं आणि त्यावरती त्यांनी धाडे टाकल्या गेले. आता यामध्ये एक 2-3 टँकर ओतून दिलेल्याचा व्हिडिओ पाहिला असते ना आपण, दुधाचं भेसळयुक्त. तसंच 20,000 लिटर दुधाचा साठा सुद्धा ह्या FDIने पकडला. 1,47,96,554 रुपयाचा दुधाचा साठा सुद्धा जप्त केला आणि तो नष्ट सुद्धा केला. कारवाई आता 13 आस्थापनावरती धाडी, 26 आरोपींविरोधात 13 गुन्हे दाखल, थेट गुन्हे दाखल आणि 13 जणांना अटक. आता ह्यामध्ये असं झालंय की मंचरच्या एका डेअरीवरती धाड पडली.
आणि तिथं सुशांत हिंगे आणि संदीप लोड अशा 2 व्यक्तींना अटक केली. म्हणजे त्या डेअरीचा सल्लागार आणि तिथला एक संचालक. त्यांना का अटक केली तर तिथं भेसळयुक्त दूध तयार होत होतं आणि त्या दुधाची लिंक सोनाई डेअरी पर्यंत आली होती. आपण पाहिले असतील बातम्या की रात्रीच्या 2 वाजता सोनाई डेअरीवरती धाड पडली होती. हे सगळीकडं वार्तांगण झालं होतं. आणि सोनाईचा काय ह्याच्यामध्ये हात आहे का हे शोध मोहीम चालू होती. म्हणजे खरंच सोनाईमध्ये सुद्धा भेसळ होते का दुधामध्ये सोनाईच्या, हे शोधण्याचं काम जोराशोरानं सुरू होतं. मात्र पुढं त्याच्यावरती काय झालेलं नाही. म्हणजे चौकशी सुरू आहे असं आयुक्तानं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचे धागेदोरे इंदापूर पर्यंत येऊन ठेपलेले होते. तर कळंब इथल्या एका डेअरीवरती छापा टाकला. कळंब मधल्या धाराशिव म्हणजे उस्मानाबादच्या तिथं बरं का मराठवाडा डेअरी केंद्र म्हणून आहे कळंबला. तर त्याच्यावरती धाड टाकली तर तिथं सुद्धा भेसळयुक्त दूध आढळून आलं. पुन्हा ग्राहकांच्या तक्रारीनंतर दही, आईस्क्रीम, दुधाचे नमुने हे तपासण्यासाठी घेऊन गेले. त्यावर सुद्धा कारवाई केली गेली. आता राज्यभर एफडीआयचे तुकाराम मुंडे यांनी बैठका घेतल्या. एफडीआयच्या मुख्यालयात दूध प्रक्रिया उद्योग डेअरी चालकांची तातडीने मध्ये बैठक घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं की बाबांनो, भेसळ करू नका, आरोग्याला हानिकारक आहे आणि जर तुम्ही भेसळमध्ये सापडला तर तुमच्या मोक्यासारखी कारवाई होईल, तुम्हाला जन्मठेपीची शिक्षा होईल असं तुकाराम मुंडेंनी सांगितलेलं होतं. त्यावरती सगळ्या दूध केंद्रांनी सांगितलं होतं की भेसळ होणार नाही. दूध संकलन केंद्र असेल, शेतकरी केंद्र असेल, युनिट असेल, वितरक असेल, वाहतूकदार असेल, घाऊक असेल, किरकोळ विक्रेता असेल, पनीर, खवा, तूप, दही, चीज पावडर या सगळ्यांना तुकाराम मुंडेंनी सक्त सूचना केली. तसंच बरेच नियम आणि अटी सुद्धा त्यांनी लावलेले आहेत की त्यामध्ये जर भेसळयुक्त जर काय सापडलं तर आपल्यावरती कडक अशी कारवाई केली जाईल. तसंच फर्म टू प्लेट, त्याचबरोबर हे प्रणाली सगळ्या डेअरींमध्ये लागू केलेली आहे. निकृष्ट दर्जाचं जो दूध आलं तर ते जागीच नष्ट करण्याचे आदेश दिले. गोविंद मिल्क, संतकृपा दुग्ध प्रक्रिया उद्योग यासारख्या मोठ्या डेअरींवरती सुद्धा नियम लावलेला आहे आणि त्यात सुद्धा नियमाचा परिणाम झालेला आहे. आता राज्यामध्ये जवळपास 25% दूध हे कमी झालंय असं सांगितलं गेलेलं आहे. तुकाराम मुंडे यांनी ह्या ज्या कारवाया सुरू केल्या, 25% दूध उत्पादन कमी झालेलं, म्हणजे 25-30% दूध हे भेसळ होत होतं. म्हणजे जेवढं उत्पादित होते त्याच्या दुपटीनं दूध विकलं जात होतं. म्हणूनच या कारवाईनंतर बरचसं दूध कमी झालं असंही सांगण्यात येते. तर बघा आता मंचरमध्ये जे हिंगे आणि त्या 2 जणांना अटक केलेली आहे एफडीआयच्या दाढीमध्ये, तर त्याचं सोनाईपर्यंत लिंक कशी आली होती मंचरमधून, तपासामध्ये असं समोर आलं होतं की भेसळीसाठी लागणारा माल म्हणजे डेअरी पावडर, इस्लेमिक, डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम तेल याचा पुरवठा मुख्य पुणे जिल्ह्यातल्या मंचर परिसरातून होत होता. त्यात सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार होता आणि संदीप लोड असे दोघांची नावं होती. आता मंचर मधून हे भेसळयुक्त साहित्य शेतकरी दूध संकलन केंद्र आणि मोठ्या पॅकिंग केंद्राला नियमितपणे पुरवलं जात होतं. त्याचे धागे दोरे सोनाईच्या डेअरीपर्यंत, सोनाई सारख्या मोठ्या प्रकल्पापर्यंत येऊन पोहोचलेले होते. म्हणजे सोनाईकडे जे दूध घालणारे छोटे छोटे संकलन केंद्र आहेत अशांकडे हे सगळं जातंय असं एफडीआयला वाटत होतं आणि त्यावरनं एफडीआयला वाटलं की बाबा हे सोनाईमध्ये सुद्धा होत असेल. म्हणून सोनाईची रात्री 2 वाजता तपासणी केली असता त्याचा अजून अहवाल आलेला नाही पुढं. मात्र सोनाईला जे हे छोटे छोटे संकलन दूध घालणारे जे संकलन केंद्र आहेत यांच्यावरती मात्र दाट संशय एफडीआयला होता. आता त्या प्रकरणामध्ये बघा 20,000 लिटर दूध नष्ट केलं होतं. परत सोनाई डेअरीचं थेट याच्यामध्ये नाव घेतलेलं नाही त्यांनी, अधिकृतपणे असं तुकाराम मुंडेंच्या एफडीआय कडून काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र चौकशी करणं हा अधिकार आहे असं तुकाराम मुंडे यांनी सांगितलं होतं की आम्हाला
वाटलं तर आम्ही चौकशी करू शकतो, तिथं जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय भेसळ आहे का हे बघू शकतो असं सांगितलं होतं. आणि सगळ्या डेऱ्यांना नियम आणि अटी ह्या लावलेल्या आहेत. म्हणजे सोनाईबाबत अजून आता बघा, रात्रीचं अचानक ते आले होते तपासणी करण्यासाठी, तपासणीच्या उद्देशाने तपासणी केली आणि तिथलं जे काय शॅम्पल असेल ते घेऊन पुढील तपासणीसाठी त्यांनी पाठवलं होतं. तर तुकाराम मुंडे यांनी सांगितलं की हे जे मोठे मोठे ब्रँड आहेत, आमचं त्यांच्यावरती नियमितपणे लक्ष आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा काय भेसळ करतात का हे, तर त्यासाठी आमचं नियमितपणे लक्ष आहे आणि आम्हाला वाटलं त्यावेळेस आम्ही तिथं जाऊ शकतो आणि तिथं चौकशी करू शकतो. मात्र सोनाईचे जे संचालक आहेत प्रवीण माने, हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात ते. आणि जेव्हा डेअरीवरती त्यांच्या संध्याकाळी FDI चे लोक आले होते रातच्या 2 वाजता, त्यानंतर मात्र ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या धाडीविषयी चर्चा झाली. बघा आता पुढे हे प्रकरण असं झालं की तुकाराम मुंडे यांची पत्रकार परिषद होती. त्यामध्ये काही पत्रकारांनी विचारलं की आपण सोनाई डेअरीवरती धाड टाकली होती, त्याचं काय झालं? तर त्यांनी असं सांगितलं की सोनाई डेअरी हा मोठा ब्रँड आहे. त्याहून दुसरी गोष्ट की जोपर्यंत आम्हाला त्यात अनियमितता काही आढळत नाही, म्हणजे त्यात भेसळ काही आढळत नाही, तोपर्यंत आम्ही नाव जाहीर करत नाही. आता त्यांचं सॅम्पल्स घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. जेव्हा आम्हाला काय असं आढळून येईल तेव्हा आम्ही त्यावरती कारवाई करू, असं तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं आहे. मात्र याचा अर्थ असा आहे की अजून तरी सोनाई डेअरीमध्ये काही भेसळ होते असं अधिकृतपणे शासनानं किंवा FDIचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जाहीर केलेलं नाही. त्यामुळं सोनाईचं नाव या प्रकरणामध्ये जरी आलं असलं तरी अजून तरी ही प्रक्रिया सगळी थंडावलेली आहे. या प्रक्रियेमध्ये म्हणजे की भेसळ आहे असं त्यांचं नाव अजून तरी आलेलं नाही. मात्र चौकशी सुरू आहे असं तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं आहे. आता लोकांना वाटतंय की बाबा प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात, भाजपचं नेता म्हणून काम करतात आणि म्हणून त्यांच्या डेअरीला टाळलं जाते की काय, असं लोकांना वाटतंय. मात्र हे असं काहीही नाही. तुकाराम मुंडे हे कोणाचंही ऐकत नाही, धडाक्यानं काम करणारा माणूस आहे. 20 वर्षात 22 बदल्या झालेल्या आहेत, त्यामुळे ते कोणालाही घाबरत नाही. जिथं काय भेसळयुक्त दिसतंय तिथं ते कारवाईच करते. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.